पण 500 रुपयांची मोड कशी करायची ते पाहूयात। मी या 100च्या काही नोटा घेतल्यात बघा। 100, 200, 300, 400 आणि 500। किती नोटा झाल्या? 1, 2, 3, 4 आणि 5 नोटा झाल्या। म्हणजेच मी 100 रुपयांच्या 5 नोटा घेणार तेव्हा 500 रुपये झाले। ही त्याची मोड झाली। ओके, आता मी अजूनही काही नोटा घेऊ शकते। आता मी 50ची काही नोटा घेणार आहे। 500 रुपये पूर्ण होण्यासाठी मला किती नोटा घ्याव्या लागतील 50 रुपयांच्या? तर आता बघा, 100 रुपये पूर्ण होण्यासाठी मला 50च्या 2 नोटा घ्याव्या लागतात, बरोबर ना? तेव्हा 100 रुपये पूर्ण होतात। म्हणून म्हणजे हे 100 म्हणजे 50च्या 2 नोटा, हे 100 अजून एक वाढवले म्हणजे 4 नोटा, हे अजून एक वाढवले म्हणजे 50च्या 6 नोटा, हे अजून वाढवले म्हणजे 8 नोटा आणि हे 100 आणखीन वाढवले म्हणजे 10 नोटा। म्हणजे मी जेव्हा 10 नोटा घेणार 50 रुपयांच्या तेव्हा माझे किती रुपये होणार? 500 रुपये होणार, बरोबर? बघा, आपण गुणाकार येतो ना, 0 हा 1 हा 1, 2 शून्य दिले, 5 एके 5 झाले 500 रुपये। म्हणजेच मी जेव्हा 10 नोटा घेणार 50 रुपयांच्या तेव्हा माझे 500 रुपये पूर्ण होणार। अजूनही आपण वेगळ्या प्रकारे करू शकतो। तर कसे करू शकतो बघा, समज मी ही 200 रुपये आहेत, हे ह्या 200 रुपयांच्या मी 2 नोटा घेतल्या, हे 200 हे 200 आणि मी 100 रुपये 50च्या मी आणखीन 2 नोटा या घेतल्या। 100 रुपयाच्या ऐवजी मी 50 रुपयाच्या 2 नोटा घेतल्या। किती झाले बघा? 200, 400, 450 आणि 500। बघा, 200 अधिक 200 अधिक 50 अधिक 50 बरोबर 500 रुपये। अशाही इथे मी 50च्या ऐवजी मी इथे 100 रुपयाची एक नोट ठेवू शकते, हो की नाही? म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण 500 रुपयांची मोड करू शकतो।